मारते जदों गेम बिची एंट्रिया तुक्की टिक्की बाउंड्री तो बाहर खड़ते नहीं कितने काली हुड्डिया। नमस्कार मित्रांनो, तर मी सागर खुडके आया तोड फोडके। तर कसे आहेत मित्रांनो, चांगलेच असाल आणि चांगलेच राहा। तर भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल की आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे। तर तुम्हाला मी गाडी दाखवतोच, परंतु त्याआधी मी तुम्हाला इथलं हे लोकेशन दाखवतो। तर बघू शकता मित्रांनो, बघू शकता सुंदर नजारा आणि त्यात आपली सुंदर अशी KTM समोरची बाजू आणि मित्रांनो गाडीची मागची बाजू बघू शकता। तुम्हाला लगेच कळलं असेल की गाडीचे आपण कोणकोणते पार्ट अनइन्स्टॉल केलेले आहेत। बघू शकता गाडीचे समोरचे आरसे प्लस नंबर प्लेट आपण काढून टाकलेली आहे। तसेच भावांनो, मागची जी नंबर प्लेटची टिल्ट टेडी येते ती सुद्धा आपण काढलेली आहे आणि त्याला सिग्नल सुद्धा असतात जॉईंट। तर टिल्ट टेडी आणि सिग्नल दोन्ही आपण काढलेले आहे, बघू शकता। या प्रकारे भावांनो गाडीचा मागून लुक दिसतो, बघू शकता। आणि आपला टायर सुद्धा साईज मोठी साईज आहे, एकदम टायर सुद्धा आपला फॅट वाटतो, बघू शकता। या अशा प्रकारे भावांनो मागचा लुक दिसतो आपल्या बाईकचा। तर भावांनो, आजचा व्लॉग फक्त यासाठीच मी बनवायला लावलेला आहे की मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आपल्या गाडीचा या प्रकारे लुक तुम्हाला कसा वाटतो। तसेच मित्रांनो, मला इंस्टाग्रामला काही DM आलेले आहेत की भावा गाडी पूर्ण तू छपरी करून टाकलेली आहे। तर मित्रांनो, छपरी वगैरे असं काही नसतं, बघू शकता। परंतु मित्रांनो, व्हिडिओपेक्षा तुम्ही डोळ्याने प्रत्यक्ष बघाल तर गाडी एकदम तगडी वाटते भावांनो, एकदम जबरदस्त वाटते, बघू शकता। मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा गाडीचे जे पार्ट मी काढलेले आहेत ते पुन्हा लावू की याच प्रकारे लुक ठेवू। तो आजची तारीख आहे 13 मे आणि आज आमच्याकडे खूप जोराचा वारा आणि पाऊस पडलेला आहे। खूप जोराचा वारा होता आणि खूप पाऊस सुद्धा पडला, बघू शकता। पूर्ण माती ओली झालेली आहे, बघू शकता। आणि हा नजारा सुद्धा एकदम खतरनाक आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज पाऊस पडलेला आहे आणि मे महिना चालू आहे, तरी सुद्धा पाऊस आणि वारा खूप जोराचा होता। परंतु भावना आज बघा गाडीची पहिल्याच दिवशी काय हालत झालेली आहे, बघू शकता। पूर्ण माती उडालेली आहे, बघू शकता। पूर्ण शीटला लागून इकडे वरती सुद्धा माती इकडे ही झालेली, बघू शकता सीटची अवस्था। माझा टी-शर्ट सुद्धा पूर्णपणे खराब झालेला आहे मागून। तर मडगाड काढल्याचा भावनो हाच प्रॉब्लेम होतो की पूर्ण जेवढी पण माती वगैरे चिखल पूर्णपणे इथं पूर्णपणे लागतो। तसेच जो पिलियन रायडर किंवा रायडर पूर्ण त्याच्या पाठीमागून पाठणीवर उडतो। आणि मित्रांनो, बाईकला मिरर नाही, त्यामुळं हायवेला थोडा प्रॉब्लेम येतो, कारण मला मिररची सवय आहे आणि अचानक मी मिरर काढलेले आहेत, त्यामुळं मला ओव्हरटेक वगैरे करताना थोडं मागे बघायला लागतंय बस। तसेच भावांनो, सिग्नलसुद्धा त्या आरशालाच आहेत, त्यामुळं सिग्नलसुद्धा गाडीला आपल्या राहिलेले नाहीत आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला टर्न घेण्यासाठी भावांनो मागे पुढे बघायला लागतंय। तर मित्रांनो, आजचा व्लॉग एवढाच होता। मी फक्त हा व्लॉग तुमच्यासाठी बनवला आहे, माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवला आहे आणि तो यासाठी बनवला आहे की भावांनो, मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे, प्रत्येकाचं वेगवेगळी कमेंट पाहिजे। मला तुम्ही नक्की सांगा तुम्हाला या अशा प्रकारचं लुक चांगलं वाटतं की मडगाड, टिल्ट टेडी, मिरर प्लस नंबर प्लेट पुन्हा एकदा गाडीला इन्स्टॉल करू, तुम्ही सांगाल तसं भावांनो। तर चला भावांनो, तुम्हाला मी गाडीचे थोडे सिनेमॅटिक शॉट दाखवतो, तर चला। मारते जदों गेम बिची एंट्रिया तुक्की टिक्की बाउंड्री तो बाहर खड़ते नहीं कितने काली हुड्डिया। तेरा यार मुकदा उठे की सुट्टा यारे नी सतार खड़ जदों किते निकले हो बाहर हुंडिया नी उदों कार हुंदा यानी मैं खत्ते निचारते कुछ दा नी गोली आला सब छपे यानी मित्रा दी
सवारी करना तेरे शहर सोनिए।